सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। छात्राः नमो नमः। अहं छाया रोडगे, सेफला विद्यालयः कनिष्ठ महाविद्यालयः च धामणगाव रेल्वे। विद्यार्थ्यांनो, 9व्या वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। यावर्षी आपल्याला संस्कृत हा विषय अभ्यासायचा आहे। मागच्या वर्षी तुम्ही तो अभ्यासला आहे, पण मागच्या वर्षी जी तुम्हाला कृतीपत्रिका होती ती 50 मार्कांची होती। यावर्षी कृतीपत्रिका म्हणजे पेपर हा 80 गुणांचा आणि 20 गुणांची तोंडी परीक्षा असा एकंदरीत 100 गुणांसाठी हा विषय अभ्यासायचा आहे। अर्थातच मागच्या वर्षीपेक्षा अभ्यास जास्त असणार आहे, त्यामुळे आपल्याला थोडासा विचारपूर्वक पाठांतर करून नीट अभ्यास करायचा आहे। पहा, हे पुस्तक आहे आपल्याला आमोदः 9वी कक्षा। सर्वांनी तुम्ही पुस्तकं घेतली असती, ती घ्या। पुस्तकं आता मिळणार नाहीत आपल्याला शाळेकडून, ती आपल्याला घ्यायची आहे। आमोदः म्हणजे आनंद। या पुस्तकातून आपल्याला आनंद तर मिळवायचाच आहे, सुरस छोट्या छोट्या कथा पण शिकायच्या आहे आणि सोबतच संस्कृत आपल्याला शिकायचं आहे। पहा, आता या मुखपृष्ठावर रघुवंशम यातलं हे चित्र दिसत आहे आणि ही एक बालिका मोठ्या आवडीने ते वाचताना दाखवलेली आहे। म्हणजे पंचतंत्र, हितोपदेश, अकबर बिरबल यांच्या चातुर्य कथा, जातक कथा असतील, अशा सर्व जे कथासंग्रह आहे त्यातले काही पाठ, काही संवादाचे पाठ, असा एकंदरीत अभ्यास आपल्याला यावर्षी करावयाचा आहे। हा अभ्यास आपण करणार आहोत। संस्कृत शिकण्यासाठी आपल्याला संस्कृत शिकायचं आहे। 1 वर्ष आपण शिकलेलो आहे, आता त्याच्या पुढे आपण जाणार आहोत। आपल्याला कुठलीही भाषा आत्मसात करायची असेल तर पायऱ्या पायऱ्यांनी ती आपल्याला ग्रहण करायची असते। म्हणून सर्वप्रथम ऐकणं, श्रवणं म्हणजे ऐकणं, सतत सतत ती भाषा ऐकणं, नंतर बोलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे भाषणं, वाचता येणं म्हणजे पठणं आणि त्याच्यानंतर लेखनं, अशा टप्प्याटप्प्यांनी आपल्याला ती भाषा शिकायची असते। त्यासाठी त्या दृष्टीनेच हे पुस्तक सगळं केलेलं आहे। पण हे पुस्तक शिकण्याच्या पूर्वी आपल्याला कृतीपत्रिका याचं प्रारूप पाहायचं आहे। पेपर कसा असेल, कसा तो सोडवायचा असेल, ही एक जिज्ञासा मनात असली पाहिजे। म्हणजे त्या अनुषंगाने आपल्याला त्या पुस्तकाचा अभ्यास करता येतो। जेव्हा आपण जास्तीत जास्त अभ्यास करू तेव्हा आपल्याला म्हणजे जवळजवळ 200% अभ्यास झाला असेल तर आपल्याला 100% मार्क्स मिळण्याची, ज्याला म्हणतो हमखास मिळण्याची शक्यता असते, गॅरंटी असते। म्हणून आपल्याला बारकाईने विभागानुसार नीट अभ्यास करायचा आहे। पुष्कळशा सूचना या मागच्या वर्षीप्रमाणे आहे, पण काही नवीन सूचना आहे। मी तुम्हाला हे सगळं पेपर पॅटर्न समजावून सांगते आहे, काळजीपूर्वक ते ऐका। 80 गुणांसाठी ही कृतीपत्रिका असणार आहे आपल्याला। यातला पहिला विभाग, आता ही 80 गुणांची कृतीपत्रिका आहे। यात प्रथमः विभागः सुगम संस्कृतम पहिला विभाग असणार आहे, ज्यात सोपं सोपं काही विचारलेलं असतं, असं सुगम संस्कृतम। हे 8 गुणांसाठी आहे। काय काय असणार आहे याच्या अंतर्गत, तर त्यात असेल चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत, चित्रे पाहून नावं लिहा। या वर्षीच्या पाठ्यपुस्तकात जी चित्र तुम्हाला दिली असतील ती 5 चित्र तुम्हाला येतील, त्याच्यापैकी 4 चित्रांची नावं बरोबर यायला पाहिजे, त्याला 4 गुण आहेत। म्हणून पाठ्यपुस्तकामध्ये चित्रांखाली जी नावं दिलेली आहे ती आपण अभ्यासणार आहोत। नंतर यातच असतो संख्याः अक्षरैः अंकैः वा लिखत। जी काही आपल्याला संख्या कधी अक्षरात दिलेली असेल किंवा अंकात दिलेली असेल, अक्षरात दिली असेल तर अंकात लिहायची, अंकात दिली असेल तर अक्षरात लिहायची आहे ती संख्या। याच्यासाठी 1 ते 100 अंक संस्कृतमध्ये हे दिलेले असतात।
मागच्या वर्षी 50 पर्यंत होते, आता आपल्याला 100 पर्यंत या अंकाचा अभ्यास करायचा आहे. 3 दिलेल्या असतील, त्याच्यापैकी 2 उत्तर बरोबर आली पाहिजे 2 गुणांसाठी. त्यानंतर आहे समयस्तंभ मेलनम कुरुत. वेळ दिलेली असते, याचे स्तंभ असतात. पहिल्या स्तंभामध्ये अक्षरात ती वेळ असते आणि दुसऱ्या स्तंभामध्ये अंक असतात. या अक्षराच्या समयाशी अंकाचं मेलन करायचं आहे. हा सर्व विभाग मागच्या वर्षी असाच तुम्हाला अभ्यासायला होता, तो आताही तसाच अभ्यासायचा आहे. याला 8 गुण आहे. दुसरा विभाग आहे द्वितीय विभाग गद्यम. दुसरा विभाग असणार आहे गद्य पाठांचा. याला एकंदरीत 20 गुण आहेत. यात पहा अ मध्ये गद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. गद्य उतारा दिलेला असेल, तो गद्य उतारा वाचायचा आणि त्याच्या खाली दिलेल्या कृती करायच्या. याला 7 गुण असणार आहे. असे 2 उतारे असतील. आ मध्ये पण असाच उतारा दिला असेल, गद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. गद्य उतारा वाचून दिलेल्या कृती करा. 7 गुणांसाठी म्हणजे 14 गुण असतील. 2 उतारे, 2 पाठांमधले उतारे तुम्हाला दिलेले असतील. आता पहा, याच्यासाठी अवबोधनाची प्रथम कृती असेल. या अवबोधनामध्ये तुम्हाला एक वाक्येण उत्तरत योग्य पर्यायम चिनुत किंवा उचितम कारणम चिनुत. म्हणजे एका वाक्यात उत्तर लिहा, योग्य पर्याय निवडा. सत्यम वा सत्यमिति लिखत, कह कम वदती. अशा प्रकारचे प्रश्न दिलेले असतील. ते सगळे अवबोधन या कृतीत येतात. 4 पैकी 3 कृती आलेल्या असेल. यानंतर तुम्हाला उतारा दिलेला असतो आणि त्या उताराच्या खाली पुन्हा प्रश्न असतात शब्दज्ञानम. मग यावर्षी जे आपण नवीन शिकणार आहोत, समानार्थी शब्द असतात, विरुद्धार्थी शब्द असतात, उत्तर पद लिखत, चतुर्थम पद लिखत, अशा प्रकारच्या सूचना यात दिलेल्या असतील. त्या सूचना आपल्याला सोडवायच्या आहे. 3 पैकी 2, त्याला 2 गुण असतील. त्यानंतर असणार आहे पृथक्करण. जाल रेखाचित्र, स्तंभ पूर्णानम असेल, जाल रेखाचित्र असेल, असं हे जाल रेखाचित्र, प्रवाही जालम वगैरे आपल्याला पूर्ण करायचं आहे. असे 2 उतारे असतील 14 गुणांसाठी. नंतर यातच येतोय तुम्हाला ई प्रश्न, गद्यांशम पठित्वा सरलार्थम लिखत. गद्य उतारा वाचून त्याचं मराठीत भाषांतर करायचं आहे. यासाठी ठरलेले जे तुम्हाला पाठ दिले असतील त्या पाठांचं मराठीत भाषांतर करायचं आहे. आणि त्यानंतर येईल माध्यम भाषया उत्तरत. संस्कृतमध्ये प्रश्न विचारला असेल, पण त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मराठी भाषेत लिहायचं आहे. 2 प्रश्न असतील, त्या 2 पैकी एका प्रश्नाचं मराठीत उत्तर लिहायचं आहे. त्याला गुण आहेत 2. नंतर आहे तृतीय विभाग पद्यम. हा 18 गुणांसाठी आहे. आधीचा 20 गुणांसाठी होता, हा 18 गुणांसाठी आहे. पद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. पद्य उतारा वाचायचा आणि त्याच्या खाली दिलेल्या कृती तुम्हाला करायच्या आहे. गद्याप्रमाणेच कृती असते. एक वाक्येन उत्तरत, सत्यम वा असत्यम इति लिखत, अशा सगळ्या सूचना असेल. त्या तुम्हाला 4 गुणांसाठी येतील. त्यानंतर आ मध्ये आहे पद्ये शुद्धे पूर्णेच लिखत. सुभाषित तुम्हाला पाठ करायची आहेत. दिलेली सुभाषित ठरलेले पाठ असतात, पद्यपाठ. त्यातली सुभाषितची पाठ करायची आहेत. त्यात 4 चरणांचे सुभाषित असतील. त्यात 2 दिलेले असतील. त्या 2 पैकी एक 4 चरणाचं सुभाषित पूर्ण करणं अपेक्षित आहे. त्याला 4 गुण असतील. दुसऱ्या गटात येणार आहे 2 चरणांचे 2 सुभाषित. याच्यापैकी एक सुभाषित तुम्हाला पूर्ण करायचं आहे. याला असेल 2 गुण. त्यानंतर पाठांतरातलाच एक श्लोक दिलेला असेल, पण काही शब्द त्यातले गाळलेले असतील. ते 4 गाळलेले शब्द अन्वयानुसार तुम्हाला पूर्ण करायचे आहे. त्याला म्हणतो आपण अन्वयम पूरयत. क्रमानुसार, गद्याचा क्रम जसा असतो
पद्यामध्ये क्रम वेगळा असतो आणि गद्यात क्रम वेगळा असतो. मग हे पद्य अन्वयानुसार लावायचं आहे. गाळलेले शब्द पूर्ण करायचे. हा श्लोक पाठ केलेला असतो तुम्ही, तो सहज लिहू शकता 2 गुणांसाठी. त्यानंतर जी दिलेली सुभाषित किंवा श्लोक असतील त्याचा सरलार्थ लिखत. सरलार्थम लिखत म्हणजे त्याचा भाषांतर, सरळ अर्थ लिहायचा आहे, मराठीत भाषांतर लिहायचं आहे, शब्दशः मराठीत भाषांतर लिहायचं आहे. 3 श्लोक दिलेले असतील, त्याच्यापैकी 2 श्लोकांचा अर्थ म्हणजे भाषांतर तुम्ही लिहिणार आहात 4 गुणांसाठी. यातच प्रश्न असणार आहे माध्यम भाषया उत्तरत. पद्य विभागावर संस्कृतमध्ये प्रश्न विचारला असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मराठीतून लिहायचं आहे. याला 2 गुण असतील. 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा आहे. नंतर चौथा विभाग आहे लेखन कौशल्यम, 9 गुणांसाठी. आता यात काही ठरलेले धातू आणि अव्यय असतात. यांना विशिष्ट विभक्तींची अपेक्षा असते. याचा आपण अभ्यास करणार आहोत. मागच्या वर्षी तुम्ही केलेला आहे. उदाहरणार्थ धातू असेल गमगच्छ तर त्याला द्वितीयेची अपेक्षा असते. म्हणून छात्राः विद्यालयम गच्छन्ति आणि विद्यालयम खाली आपण अधोरेखित करतो. अशा प्रकारे वाक्यात उपयोग करायचा आहे. ठरलेले धातू आणि अव्यय असतात, ते सगळे पुस्तकातच दिलेले असतात. त्यांचा उपयोग करून वाक्य रचना करायची, म्हणजे वाक्यात उपयोग करायचा आहे 6 पैकी 4. यात काही धातू दिलेले असतील आणि काही अव्यय दिलेले असतील. किंवा हे जर करायचं नसेल तर आपल्याला मराठी वाक्य दिलेली असतात, त्याचं संस्कृतानुवादम कुरुत, त्याचं संस्कृतात अनुवाद करायचा आहे, संस्कृतात भाषांतर करायचं आहे. नंतर यात आहे 5 ते 7 वाक्यामध्ये तुम्हाला संस्कृत निबंध लिहायचा आहे. म्हणून निबंधम लिखत 3 विषय दिलेले असतील, त्याच्यापैकी 1 निबंध लिहायचा आहे. मागच्या वेळी पण तुम्हाला निबंध थोडक्यात लिहायचा होता. 5 तरी वाक्य लिहायचे होते. मम परिचय असेल, गणेश असेल, शारदा असेल. अशा प्रकारे एखाद्या विषयावर 4 ते 5 सोपी सोपी वाक्य अपेक्षित असतात. 3 विषय दिलेले असतील, त्याच्यापैकी एका विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे. किंवा जे काही चित्र असतं त्या चित्राचं वर्णन, त्याच्या खाली दिलेलं जी काही मंजुषा असते, म्हणून उचित शब्दाधारेण, उचित शब्दांच्या आधाराने चित्राचं वर्णन करायचं आहे. पाठ्यपुस्तकात काही चित्र दिलेली असतात, त्या चित्राचं वर्णन संस्कृतमध्ये आपल्याला करायचं असतं. कर्ते सगळे दिलेले असतात आणि खाली कंसामध्ये क्रियापद असतात. कर्त्यानुसार योग्य क्रियापद वापरून आपण हे चित्रवर्णन करणार आहोत. त्यानंतर आहे 5वा विभाग पंचमः विभागः भाषाभ्यासः, 17 गुणांसाठी आहे. यात तालिका पूर्तिम कुरुत. तालिका टेबल दिलेले असतात, ते टेबल तुम्हाला पूर्ण करायचे. मागच्या वर्षी होते नाम तालिका, याच्यात सर्व नाम पाठ करायचे आहेत. नाम याच्यासाठी आपल्याला राम, माला, वन, कवी, नदी आणि आत्ता या वर्षीचे, मागच्या वर्षीचे तर आलेच पाहिजे शब्द आपल्याला. राम, माला आणि वन तर पाठच पाहिजे. शिवाय यावर्षी आहे भानू, मरुत, चंद्रमस, पितृ असे शब्द पाठ करायचे. आणि जी विभक्ती तिथे दिलेली असेल त्यातलं एक कुठलं तरी वचन दिलेले असेल आणि 2 वचनं तुम्हाला पूर्ण करायची आहेत. अशा प्रकारे ही नाम तालिका पूर्ण करायची आहे तुम्हाला. 6 रिकाम्या जागांपैकी 4 रिकाम्या जागा बरोबर आल्या पाहिजे, तेव्हा तुम्हाला गुण मिळतील 2. नंतर आहे सर्वनाम तालिका, सर्वनामाची तालिका. किम सर्वनाम असेल, अस्मद युष्मत सर्वनाम आहे, इदम सर्वनाम आहे. याही सर्वनामांची रूपं पूर्ण करायची असतात. कुठलं तरी एखाद्या विभक्तीचं एक वचन दिलेलं असतं, उरलेली 2 तुम्हाला करायची असतात. यालाही अशा 6 रिकाम्या जागा असतील आणि त्याच्यापैकी 4 बरोबर येणं गरजेचं आहे, त्याला 2 गुण आहे. नंतर आहे क्रियापद तालिका. ह्याच्यात लट, लंग, लोट आणि विधिलिंग अशा आता 4 लकार अभ्यासायचे आहेत. म्हणून ही क्रियापद तालिका पूर्ण करायची आहे. यातही 6 रिकाम्या जागांपैकी 4 बरोबर यायला पाहिजे 2 गुणांसाठी. आणि त्यानंतर धातू साधित विशेषण तालिका असणार आहे, हे आपण नवीन शिकणार आहोत. ती पण रिकाम्या जागांमध्ये भरायची असतात. त्याच्यापैकी 4 रिकाम्या जागा येणं गरजेचं आहे, त्याला 2 गुण आहे.
यात काही जुनी आणि काही नवीन क्रियापदं अभ्यासलेली पुन्हा नवीन अभ्यासायची आणि ती सगळी आपल्याला एकंदरीतच लिहायची आहेत. ही आपण सगळं अभ्यासणार आहोत. नंतर 5वा आ प्रश्न आहे, निर्दिष्टाः कृतीः कुरुत. दिलेल्या कृती करा. ज्यापैकी 4 कृती दिलेल्या आहेत त्याच्यापैकी 3 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत कुठल्याही, आणि प्रत्येकमध्ये 3-3 पर्याय पुन्हा आपल्याला. यातलं पहिलं आहे योग्य रूपाने लिखत. जी काय तुम्हाला संख्यावाचक क्रमवाचक दिलेले असतील त्याची योग्य रूप लिहायची आहे. हे पुस्तकात आहे, शिकलं की तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर यावर्षी नवीन शिकायचे आहेत आपल्याला समास. ती समास तालिका पूर्ण करायची आहे. 5 पैकी 3 सोडवले की 3 गुण मिळतात. समानार्थक किंवा विरुद्धार्थक शब्दान लिखत. जे विचारले असतील ते संस्कृत शब्द पर्याय किंवा विरुद्ध शब्द लिहायचे आहेत. 5 पैकी 3 त्याला 3 गुण आहेत. नंतर आहे सूचनानुसारम कृतीः कुरुत. सूचनेनुसार कृती करायची आहे. वाच्य परिवर्तनम म्हणजे प्रयोग परिवर्तनम हा नवीन प्रकार आहे, तुम्हाला शिकायचा आहे. वचन बदला किंवा लकार बदला म्हणून वचनम लकारम वा परिवर्तनम. त्वांत लबंत अव्यम निष्कासयत किंवा योजयत हाही नवीन भाग असणार आहे तुमच्यासाठी. स्म निष्कासयत हे शिकलेलं आहे तुम्ही 8व्या वर्गामध्ये. वाक्यात येणारं स्म हे अव्यय काढायचं आहे, त्याचा आपण पुन्हा अभ्यास करणार आहोत. त्वम स्थाने भवान किंवा भवती अथवा भवान भवती स्थाने त्वम योजयत. अशा प्रकारे या सगळ्या सूचना, हे सगळं तुम्हाला सूचनेनुसार काय बदल करायचे, कसे बदल करायचे हे शिकवल्या जाईल. त्याच्यानुसार तुम्हाला वाक्य परिवर्तन करायचं आहे, त्याला 3 गुण असतील. या 4 प्रकारापैकी तुम्हाला 3 प्रकार सोडवायचे आहेत. आणि 6वा विभाग आहे अपठितम 8 गुणांसाठी. दिलेला पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त एक गद्य उतारा दिलेला असेल आणि त्याच्यावर कृती असतील. जशा आधी असतात गद्यावर पठित गद्यावर, तशाच अपठित गद्यावर कृती असतात. एका वाक्यात उत्तर लिहा, सत्य किंवा असत्य, कहाकम वदती, त्याच्यातला एखादा अव्यय शोधा, एखाद्या वाक्याचा मराठीत अर्थ लिहा, कारक परिचय, अशा प्रकारचे त्याच्यावरचे प्रश्न असतात. 6 पैकी 4 येणार आहे. 4 कृती सोडवायच्या आहे. नंतर आहे पद्य विभाग. आमध्ये येईल सुभाषित 2. एका सुभाषितावर कृती विचारलेल्या असतील आणि एका सुभाषितावर तुम्हाला जाल रेखाचित्र पूर्ण करायचे आहे. वेब आकृती असते ती पूर्ण करायची आहे. याला 2 गुण. म्हणजे असे एकंदरीत या 6व्या विभागाला आहे 8 गुण. अशा प्रकारे पेपर असणार आहे आणि या सर्वांचा एकत्रित आपल्याला अभ्यास करायचा आहे. आज आता घाई न करता सर्वांनी ही कृतीपत्रिका जी आहे ती नीट अभ्यासा. काय काय आपल्याला अर्थ कळतोय, कारण संपूर्ण पेपर हा संस्कृतमध्ये असणार आहे. एकही मराठी शब्द त्यात नसेल, म्हणून तुम्हाला दिलेल्या सूचना समजणं अतिशय गरजेचं आहे. सूचना जर नीट कळल्या तरच तुम्ही त्याचं योग्य उत्तर लिहू शकाल. नाहीतर कधी कधी काय होतं की आपल्याला सूचनाच नीट कळत नाही, उत्तर माहिती असतं पण सूचनाच कळत नाही, त्याच्यामुळे काय लिहावं आणि काय लिहू नये हे कळत नाही आणि आपण मात्र योग्य प्रकारे आपलं जे आकलन आहे ते तिथे व्यक्त करू शकत नाही. म्हणून सर्वात सुरुवातीला हा जो पेपर पॅटर्न आहे हा व्यवस्थित समजून घ्या. 80 गुणांचा पेपर आपल्याला सोडवायचा आहे, त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही. आपण आधी अभ्यासणार आहोत आणि नंतर मात्र 20 गुण तोंडी परीक्षेला असतात. असा एकंदरीत 100 गुणांचा पेपर असतो. 100 गुण असतात प्रथम सत्रांतला, म्हणून न घाबरता सांगितला तेवढा अभ्यास. आता सर्वप्रथम तर तुम्हाला काय करायचं आहे, रा, माला आणि वन हे अकारांत शब्द नीट लिहून ठेवायचे आहेत. आणि त्याचप्रमाणे किम सर्वनामाची रूप ही सुरुवातीला आधी एवढं नीट प्रत्येकाने पाठ करायचं आहे. हे प्रत्येकाला आलंच पाहिजे, म्हणून वहीत सुरुवात तिथूनच करा, राम शब्दापासून. आणि त्यानंतर मात्र आपल्याला पुढे शिकणं अगदी सहज सोपं जाईल. याचा नीट विचार करा, काय समजलंय हे सगळं पाहून ठेवा. याच्यानुसार आपल्याला वर्षभर आता पुस्तक अभ्यासायचं आहे. पण आज आपण इथेच थांबू. भवतु.
पुनः मिलामः।